चव येते. जरा खट्टी मिठी अशी चटपटीत छान लागते. छान आपली सळसळीत खिचडी झालेली आहे. वा, मस्त झाली एकदम खट्टी मिठी. नमस्कार, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. खिचडी कशी आपण केव्हाही करू शकतो, उपास असो नसो तरीसुद्धा करू शकतो. अशी साबुदाण्याची खिचडी आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नोटिफिकेशन येत जातील. तर चला आता आपण साहित्य बघूया. हे साबुदाणे मी भिजून घेतलेले आहेत, चांगले रात्री भिजत टाकलेले आणि त्यातलं पाणी काढून टाकलेलं आणि त्याला पाणी असं वरती थोडं येईल परत मी असे भिजत ठेवले. आणि त्यासाठी आपण घेतलेले जिरं फोडणीसाठी, कढीपत्ता, मिरची, त्याच्यामध्ये घालायला हे मीठ घेतले. मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचं. ही साखर घेतले मी 2 चमचे. हे बटाटो उकडून मी घेतलेलं आहे फोडी करून. शेंगदाण्याचा कूट आणि पाहिजे असेल तर वरून लिंब पिळायला. आणि हे तूप घेतलेलं आहे. आता मी प्रथम काय करते, हे साबुदाणे ना ह्याच्यामध्ये काढून घेते एका टोपामध्ये आणि त्याच्यामध्ये मीठ, शेंगदाणे सगळं मी टाकून घेते आणि मग फोडणी करते. मीठ आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं. साखर घेतलेली साधारण 1 चमचा आणि शेंगदाणे घेतलेत. शेंगदाण्याचा कूट करून घेतला असं जाडसं आणि हे मिक्स करून ठेवूया आपण आणि फोडणी करून घेते. ही आपण इथे कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण घालून घेऊया तूप. तुम्ही तेलावर केलीत तरी चालेल, असं काही नाही. आणि बटाटा कसं आपण उकडून हे घेतलेलं आहे तरी पण मी तुपामध्ये जरा तळून घेते, म्हणजे त्याला आणखी चव येते. कच्चा बटाटा कापून तुम्ही घेतलं तरी चालेल, चांगलं तळून घ्यायचं. आता आपण हे बटाटा पण साबुदाण्यामध्ये काढून घेऊया. 2-3 मिनटं आपण फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण ही जिरे टाकूया फोडणीला. 3 मिरच्या घेतल्यात मी कापून, त्या टाकते. आणि कढीपत्त्याची जास्त पाणी टाकते. आता मी हे साबुदाणे बटाटा सगळं मिक्स केलेलं आहे ते टाकते. त्याच्यामध्ये घालून घेते. चांगले आपण घाटून घेऊया. कोण कोण लाल तिखट पण घालते, पण आम्हाला हिरव्या मिरचीवरच आवडते. पाहिजे असेल तर घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. आणि माझा हा खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माझे नोटिफिकेशन येत जातील. लिंबू पिळून घेते थोडं. जरा खट्टी मिठी अशी चटपटीत छान लागते. आपण परत चांगली मिक्स करून घेऊया. साबुदाणा पण आपला मस्त फुलला आहे, म्हणजे भिजवलं होतं पण. आणि ह्याला काय उपासच पाहिजे असं काही नाही, कधीही तुम्ही करून खाऊ शकता. छान आपली सळसळीत खिचडी झालेली आहे. गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेते. तर चला, आपली ही साबुदाण्याची खिचडी तयार आहे. त्याबरोबर तुम्ही केळं पण खाऊ शकता. दही कोणाला पाहिजे असेल तर दह्याबरोबर खाऊ शकता. मला तर केळ्याबरोबर आवडते. आता मी थोडी खाऊन बघते. वा, मस्त झालं एकदम. ती मिठी, लिंबू पिळ्यामुळे त्याला लिंबाची चव आली, मिरचीमुळे त्याला तिखटपणा आला आहे, साखरेमुळे त्याला गोडपणा आलेला आहे. अशा प्रकारे साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. तुम्हाला आवडलं तर मला कॉमेंट्स करून कळवा आणि तुम्ही करून बघा. तो परत धन्यवाद.